गणपती जवळ आलेलेच आहेत आणि त्याचबरोबर दरवर्षी मी उकडीचे मोदक टाकत असते, ह्यावेळेस पण टाकणार आहे. पण ह्यावेळेस बेबी पिंक कलरचे नॅचरल पद्धतीने उकडीचे मोदक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. टेस्ट सेम तशीच आहे आणि खाण्यासाठी पण एकदम मस्त लागले आहे. तर ह्यावेळेस मोदक केलेलेच आहे मी, पण त्याचबरोबर मला मोदकांपेक्षा मी दुसऱ्या वेगवेगळ्या त्याच्यात शेप ट्राय केलेले आहे. असंच मोमोज किंवा दुसरे तुम्ही आकार वेगवेगळे देऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. मी सहज ट्राय केलं होतं, मला करावं वाटलं म्हणून. तर ओलं नारळ घेतलेलं आहे इथे, त्याला धुवून घेतलं होतं स्वच्छ. आणि तुम्हाला मागच्या साईडचं काळी त्याचं बाजू काढायची असेल तर काढू शकता. मी तसंच त्याला मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे. विलायची आणि जायफळ पण ह्याच्यातच टाकून दिलेलं आहे. टेस्ट मध्ये काहीच फरक पडत नाही, एकदम टेस्टी लागतात मोदक. आणि त्यानंतर आता पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तुपामध्ये हे खोबरं जे आपण फिरवलं होतं मिक्सरला ते टाकून एक 10-15 सेकंद इथे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचा आहे. आता माप तुम्ही तुमचं जेवढं प्रमाण असेल, तुम्हाला गोड कमी जास्त कसं लागत असेल त्याप्रमाणे गूळ टाका. मी थोडं कमीच टाकलं आहे, कारण जास्त गोड एकदम व्यवस्थित नाही लागत, आवडत नाही जास्त गोड. आणि त्यानंतर आता याला परतून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता एका कढईमध्ये आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. 1 वाटी पाणी इथे घेतलेलं आहे, त्याला 1 वाटीच पिठी घेणार. समप्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. दरवर्षी मी नेहमी सांगत असते. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, तूप पण तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे. आणि बेबी पिंक कलर मला करायचा होता, जास्त डार्क पिंक पण नव्हता करायचा, म्हणून मी रोज सिरप याच्यात टाकून दिलेला आहे. आणि पहिले मी चेक करते थोडंसं टाकून की कलर कसा येतो. आणि याच्यात पीठ पडल्यानंतर परत ते लाईट होतं, त्यामुळे तुम्हाला कलर तुम्हाला जसा डार्क लाईट हवा असेल तसा तुम्ही करू शकता. मी बेबी पिंकच कलर ठेवला होता मुद्दामून. तर थोडंसं मला कमी वाटतं म्हणून मी थोडं अजून त्याच्यात रोज सिरप ऍड केलेलं आहे. आणि पाण्याला व्यवस्थित उकळी फुटलेली आहे. उकळी फुटल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यात जे वाटी मी मापाने घेतली होती त्याच वाटीच्या मापाने मी पीठ काढून ठेवलं होतं तांदळाचं, ते आता याच्यात मी टाकून याला आता व्यवस्थित याची उकळ काढलेली आहे. आणि याला आता वाफवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. वाफवताना तुम्हाला झुकायचं नाही, नाहीतर तुमची पिठी व्यवस्थित बनत नाही आणि मोदक पण नीट बनत नाही. आणि आता याला झाकण ठेवण्याची एखादा मिनिट 2 मिनिट किंवा 5 मिनिटं ह्याची मी बारीक गॅसवर वाफ काढून घेतलेली आहे. मस्त असं पीठ वाफवलेलं आहे. याला एका प्लेटीमध्ये ट्रान्सफर करून घेते मी. आणि त्यानंतर याला आता हाताला सहन होईल, आता गरम आहे सध्या, जसं सहन होत जाईल हाताला तसं मग याला नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं मी चमच्यानेच याला असं दाबून घेते आहे. आणि मग नंतर तेलाचा हात लावून आता हे पीठ व्यवस्थित मोदकाचं तुम्हाला तयार करायचं आहे. किती मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. तर या गणपतीत तुम्ही पण काहीतरी वेगळे असे मोदक करून बघा. आणि व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर मनीज रेसिपी अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ आतापर्यंत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फीडबॅक करा. तुम्हाला आवडला असेल तर अजून काय बघायला आवडेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता पीठ झाकून ठेवलेलं आहे, जी आपण उकड काढलेली आहे ती. आणि त्यातून थोडं थोडं पोर्शन घेऊन आता वेगवेगळे आकार इथे बनवणार आहे. तुम्हाला हाताने पारी करायची तर हाताने पण तुम्ही पारी करून घेऊ शकता. मी सगळे प्रकार इथे दाखवून दिलेले आहे या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर 2-4 दिवसांपूर्वी मी पातोळ्यांचा रेसिपी टाकलेली आहे. ज्यांना मोदक करायला टाइम नसेल किंवा मोदक जमत नसेल त्यांच्यासाठी पातोळ्यांची रेसिपी पण मी इथे टाकून दिली आहे. करंज्याप्रमाणेच त्या असतात, मोदकाचं सारण असतं पण पातोळ्या एकदम मस्त असतात. त्यामध्ये पण तुम्ही असे पिठीचे वेगवेगळे फ्लेवर घेऊ शकता. मँगो फ्लेवर, आज मी गुलाब फ्लेवर घेतलेला आहे पिठीला, तसा तुम्ही वेगवेगळे फ्लेवर घेऊ शकता. त्याची पण आयडिया मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊन टाकली आहे. आणि त्यानंतर आता मी याला शेप आता करून घेते आहे. एक वेगळा शेप मला करायचा होता असा. आजकाल वेगवेगळे शेप येतात, मोमोज येतात किंवा डम्पलिंग टाईप, असं मला ते करून घ्यायचं होतं. तर आता मी असंच पाकळीसारखं बांधल्यावर किती छान दिसत आहे ते बघू शकता तुम्ही. तर ह्या प्रकारे असा मी एकदम असा फुलासारखा, बटरफ्लाय सारखा असे वेगळे वेगळे मी इथे यावेळेस प्रकार करून बघितलेले आहे सहजच. मोदक तर आपण नेहमीच करतो, आतलं सारण सेम आहे, फक्त शेप मी वेगळे वेगळे दिलेले आहे. नसेल तुम्हाला असं करायचं सरळ, ज्यांना जमत नाही त्यांनी असं, मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं, मोदकाचा साचा मिळतो त्या साच्यामध्ये असं सारण भरून त्याला आता व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. एवढं व्यवस्थित याच्यामध्ये पॅक होत नाही, त्याला व्यवस्थित तुम्हाला पॅक करून घ्यावं लागतं. आणि असं साच्यामध्ये पण तुम्ही मग करू शकता मोदक. आणि त्यानंतर आता बाकीचे राहिलेले मी वेगवेगळे आता इथे पिठाचे पारी करून घेतलेली आहे. आणि मोदक पण तुम्हाला असे हाताने पण तुम्ही
आवडत असेल तर हाताने पण तुम्ही हे मोदक असे मस्त कळ्या पाडून करून घेऊ शकता. इतके छान लागलेले आहे मोदक आणि कमी ते रोजचं सिरप टाकल्यामुळे फक्त कलर तर पण नॅचरल आलेला आहे आणि फ्लेवर त्याचा असा फारसा काही बदललेला नव्हता. तर नक्की तुम्ही पण ह्या गणपतीसाठी करून बघा आणि बाप्पासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नक्की. आणि असं हाताने पण तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता. ज्यांना खूप प्रॅक्टिस असते मोदकांची ते पटापट करतात, तर हाताने पण तुम्हाला जमत असल्यास तुम्ही हाताने करू शकता. मग तुम्ही त्या साच्यामध्ये करू शकता किंवा मग सरळ मी सांगितलेलं आहे की 2-4 दिवसांपूर्वीच मी पातोळ्यांची रेसिपी टाकली आहे, त्याची लिंक देते व्हिडिओच्या शेवटी. पातोळ्या करू शकता किंवा सरळ असे वेगवेगळे तुम्ही करू शकता आकार, की ज्यांना मोदकांचं खरंच जमत नाही आणि काहीतरी वेगळं करून बघायचं असेल तर तुम्ही पण असंच माझ्यासारखे याचे वेगवेगळे आकार करून बघू शकता. हा एकदम बटरफ्लाय सारखाच मला दिसत होता आकार. आणि त्यानंतर वेगवेगळ्या फुलांचे आकार तुम्ही देऊ शकता, पानांचे आकार देऊन तुम्ही मोदक करू शकता, जसे मोमोज असतात तसे. आणि त्यानंतर आता सगळे याच्यात एक एक प्रकार मी तुम्हाला जेवढे मी बनवले होते तेवढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवून दिलेले आहे. आणि आता हे सिंपल असं गोल केल्यानंतर त्याला चारी बाजूने असं दाबून घेतलं की ते अगदी बटरफ्लाय सारखंच दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मोदक सगळे माझे इथे वेगवेगळ्या शेप्स मध्ये मी बनवून घेतलेले आहे यावेळेस. ते आता मी इथे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. एकदम पिठी माझी मस्त उकडलेली होती, त्यामुळे एकदम मस्त बाहेरची कोटिंग त्याची आवरण बनलेलं आहे बाहेरचं. आता पाणी गरम करत ठेवूया आणि आपण मोदकाला त्याला वाफ आणून घ्यायची आहे. कलरफुल असे छान बेबी पिंक कलरचे मोदक तुम्ही बघू शकता, खूप मस्त दिसत आहे. तर आता चाळणीला इथे तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मोदक जे आहे ते इथे स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहे. मुलांना इतके खावं वाटले की त्यांनी पटापट जसं स्टीम काढले त्याच्यानंतर त्यांनी एक एक उचलून घेतला होता पटकन. इतके टेस्टी ते मोदक झाले होते आणि मोदक उकडीचे छानच लागतात तूप टाकून गरम गरम. आता वाफ आणून मस्त असे मोदक बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही हाताने पण केले, जसे तुमचा शेप जरी आला नाही व्यवस्थित तर मी सजेस्ट करेल तुम्ही मशीनच्या ते मोदकाच्या साच्यापेक्षा तुम्ही हातानेच करा. आणि त्यानंतर वेगवेगळे आकार तुम्हाला द्यायचे असल्यास तुम्ही देऊ शकता. तर आता आम्ही मस्त गरमागरम मोदक खाणार आहोत. आणि मोदक म्हणले की साजूक तूप, वाव, गरम गरम मोदकावर असं छान तूप टाकून एकदम मस्त लागतात. गणपतीचे 10 दिवस म्हणजे मोदक खाण्याची मजा असते. कोणाकोणाला आवडतात गणपती आल्यावर मोदक खाण्याची मजा, ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर मी पण इथे खाणार आहे. मस्त बेबी पिंक कलरचे मोदक बनवून तयार झालेले आहे. एकदम मस्त लागत आहे, गरम गरम आहे. कोणता शेप उचलला असं माझ्या मनात चालू होतं, पण मी नॉर्मलच शेप उचलला, कारण बाकीचे शेप नंतर मी मुलांना खायला दिले. मग वेगवेगळे आकार जे केले होते ते जसं मुलांना आवडतात असे वेगवेगळे शेप. इतका मस्त मोदक झालेला आहे. जायफळाचा, वेलची पूडचा वास एकदम मस्त फ्लेवर याच्यात येतो आहे आणि पिठी इतकी सॉफ्ट झालेली आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि तोपर्यंत भेटूया आता आपण पुढच्या एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.